चंद्रकांत काळोखे हे मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. भावी ज्ञानी ग्रामीण युवा कला क्रीडा संकुल कर्जत आणि भानु विश्व ज्ञानयोगी निकेतन संस्थांचे अध्यक्ष असून गौरवशाली मातंग इतिहास संवर्धन संघटन संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी समाजकार्यास प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्णतांबा शाखेतून केला. पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य केले. त्यांनी सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काळोखे यांना राज्यस्तरीय छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने अहिल्यानगर येथे सारडा कॉलेजच्या सभागृहात विवेका विचार मंच आणि बार्टीच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते काळोखे यांचा सन्मान करण्यात आला आणि यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विवेक विचार मंच महाराष्ट्र राज्य संयोजक सागर शिंदे हे होते. तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू साबळे, सत्कारमूर्ती क्रांतिगुरू लहुजी साळवे, स्मारक समितीचे महाराष्ट्र सदस्य चंद्रकांत काळोखे, समरसता मंचचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत खजिनदार, जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी, मातंग परियोजना प्रांतचे अधिकारी निशांत नन्नवरे, सामाजिक कार्यकर्ते राम वडागळे, सुनील उमाप, नाना साबळे, सागर खरे, डॉक्टर सुनील पवार, विजय वडागळे, सुनील सकट आदी मान्यवर सह मोठ्या संख्येनं नगरकर उपस्थित होते. सर्व नगरसेवासी आता एस पी साहेबांनी जसं सांगितलं तसं कार्यक्रम छोटा जरी असला तरी एक चांगला कार्यक्रम अटेंड केला असं वाटलं मला दिवसभरात. तर त्याचं कारण असं की एक छोटी गोष्ट सांगतो. आमच्या ट्रेनिंगमध्ये सांगायचे आम्हाला ती गोष्ट जनरली की इतिहास असतो, इतिहास लिहिला जातो, दिवस रोजचा रोज संपतो, त्याची नोंद कुठं ना कुठं होत असते. एका जंगलाला आग लागलेली असते आणि आग ऐकलेली असते बऱ्याच जणांनी. एका जंगलाला आग लागलेली असते, सगळे प्राणी जंगल सोडून पळत असतात आणि एक चिमणी चोचेमध्ये पाणी घेऊन जंगलाकडे जात असते. तिला हाती विचारतो की बाबा आम्ही सगळे ते चालू जातो, तुझ्या त्या चोचीच्या पाण्याने काय होणार आहे, अख्खे जंगल जळायला लागलेले, काय असा फरक पडणार आहे. तर तिचं म्हणणं असं असतं की जब इतिहास लिखा जाएगा तो मेरा नाम म्हणजे भागने वालों में से नहीं बुझाने वालों में से आएगा. असा विचार आहे. ज्यांच्या नावे मला 2025चा सामाजिक न्याय पुरस्कार मिळाला असे समतेचे प्रवक्ते भोगते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे अशा सर्व थोर व्यक्तींना अंतःकरणापासून विनम्र अभिवादन करतो. समाज सेवेचा सामाजिक कार्याचा धडा खरे संस्कार मला ज्यांच्यामुळे मिळाले असे माझे आई वडील, त्यांना अंतःकरणापासून आदरांजली व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी लाभलेले जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना जावं लागलं असे सोमनाथजी घारगे साहेब, त्याचबरोबर त्यांच्यासमोर काम करणारे जिल्ह्याचे उपाधीक्षक सन्माननीय अमोलजी भारती साहेब, व्यासपीठावर ज्यांनी माझ्या पुरस्कारात मार्गक्रमण करत असताना सामाजिक कार्यात ज्यांचा सिंहाचा मौलिक वाटा आहे असे माझे सागरजी, ते आज व्यस्त होते परंतु तरी त्यांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी वेळ काढला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी माझ्या पारिवारिक संबंधातले प्रफुल्लजी सहस्रबुद्धे, डॉक्टर साबळे आष्टीचे आणि मला जे नेहमीच
विद्यार्थी दशेपासून फक्त संपर्क आला अगोदर पुस्तकालयाच्या माध्यमातून शनी सावकारच्यांचं पुस्तकालय आहे असे आमचे जिल्ह्याचे माननीय संघचालक वाल्मिकराव यांचाही या ठिकाणी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. याच्यात खूप कार्यकर्त्यांनी सहकार्य केलंय, सहयोग केलाय. ज्यांनी कधीच वेळ का पैसा याचा विचार केला नाही अशा माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना, कार्यकर्ते हे केवळ मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजातलेच नाही हे फार मी अंतःकरणापासून या ठिकाणी नमूद करू इच्छितो. माझे इतर सर्व जातीमधले मित्र की त्यांचं सुद्धा या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे, परंतु ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. अशा सर्वच माझ्या मित्र, कार्यकर्ते, सहयोगी मित्रांना, कार्यकर्त्यांना हा पुरस्कार विनम्रपणे समर्पित करत आहे. पद असताना, जबाबदार असताना सुद्धा इतरांसाठी जे काम केलं जातं त्याला एक सामाजिक कार्यच म्हणतात. मी इतर कार्यकर्त्यांपेक्षा थोडं माझं काम उजवं आहे असं मला वाटतं आणि बऱ्याच जणांच्या तोंडून त्याचा नेहमी उल्लेख होत असतो. सुदैवानं मला सगळ्याच विषयांना स्पर्श करायची संधी मिळालेली आहे आजपर्यंत. जास्त राहू शकणार नाही, तर तो सामाजिक प्राणी, समाजशील प्राणी आहे. त्याला कुणाबरोबर तरी बसावं लागेल, उठावं लागेल, त्याच्यावर बोलावं लागेल आणि याच्यातूनच मग आपण एकमेकांच्या बरोबर बसतो, उठतो, तेव्हा एकमेकांच्या समस्या, एकमेकांच्या वेदना जाणण्याचा प्रयत्न करतो आणि जो जाणतो पण आणि त्याच्यावर फुंकर पण घालतो तर त्याचं वेगळेपण असतं आणि ती व्यक्ती म्हणजे आपले काळोखे साहेब आहेत. नाहीतर समाजामध्ये आपल्या सगळ्यांनाच म्हणजे ह्या वेदना दिसत असतात, परंतु त्या दिसणं आणि त्या पुढच्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना ह्या आपल्या समजून त्याच्यावरती फुंकर घालणं, त्याच्यावरती समस्या शोधायचा प्रयत्न किंवा सोल्युशन शोधायचा प्रयत्न करणं, या ज्या गोष्टी आहेत हे करणारे जे आपले समाजामध्ये लोक असतात, एक समाजसेवक आपण म्हणू, म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे, संतांची परंपरा आहे, संत एक गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज असतील, तर म्हणजे यांनी जो संदेश किंवा समाजाला जे सांगितलं तो हाच सांगितलं, म्हणजे काय की मनुष्यानं एक दुसऱ्या एकमेकाच्या मदतीला जाणं, म्हणजे ती जी सेवा आहे तीच ईश्वर सेवा, अशा पद्धतीनं म्हणजे गाडगे महाराजांनी पण आणि तुकडोजी महाराजांनी पण जे काही आपल्याला जो काही संदेश दिला आणि त्याच आदर्शावरती समाजामध्ये काही लोक म्हणजे जे काय आहे तर प्रवास करत असतात. बऱ्याच वेळा काय असतो की आपण विचार करतो की पुरस्कार मिळाला मग काय, तर खऱ्या अर्थानं काही लोक जे काम करत असतात तर त्यांच्या कामाबद्दलचं म्हणजे ॲप्रिसिएशन म्हणा किंवा त्यांना शाबासकी पण फार म्हणजे आवश्यक असते. ती या अर्थानं असं असते, आपण म्हणतो ना की तर ते आणखी जास्त वेगानं पुढं आपलं काम चालू ठेवतात आणि याच्यातून त्यांनाही ग्रुप येतो, त्यांना पण हे असतं की मी जे काय करतोय ते बरोबर करतो आहे, ही जी काय भावना निर्माण होत असते आणि त्या येणं. आणि दुसरी गोष्ट काय असते की शासन त्याला शिक्कामोर्तब करतं की तुम्ही जे काय करताय ते बरोबर करताय आणि त्या अर्थानं पण मला असं वाटतं की शासनानं त्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिलेला आहे, फार मोठी गोष्ट आहे. मी त्यांना अशाच शुभेच्छा देतो की त्यांनी असंच पुढे लोकांच्या म्हणजे मदतीला आपण धावून जावं आणि आपण आपल्या सोबत आणखी अशा लोकांना तयार करावं, असंच लोकांना प्रवृत्त करावं, मोटिवेट करावं, म्हणजे जेणेकरून आपल्यासारख्याच आपल्या वाटेनं चालणारी माणसं तयार होतील, अशा शुभेच्छा देतो. या निमित्तानं आपला या ठिकाणी गौरव करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि यामध्ये मला
बोलावलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी महादेवजी आणि पूर्ण टीमची मी टीमला खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला इतक्या सुंदर आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.